संविधान सभा के आखिरी स्पीच में बाबा साहब के ऊपर यह एलिगेशन लगाया गया था कि बाबा साहब ने भारत के संविधान का प्रियम्बल, प्रास्ताविका ज्याला आपण म्हणतो पहिलं पान, ये प्रियम्बल फ्रेंच रिवॉल्यूशन से लिया गया है। उसमें जो 4 बातें लिखी गई है, जस्टिस, इक्वलिटी, लिबर्टी एंड फ्रैटर्निटी, ये चारों बातें फ्रेंच रिवॉल्यूशन से ली गई है, ऐसा आरोप बाबा साहब पर संविधान सभा में लगाया। बाबा साहब ने इस आरोप का उत्तर उस भाषण में दिया। बाबा साहब कहते हैं कि मूर्ख है वो लोग जो मुझ पर यह आरोप लगा रहे हैं कि मैंने ये चारों तत्व, ये चारों फिलॉसफीज फ्रेंच रिवॉल्यूशन से ली है। मैंने ये फिलॉसफी, ये तत्व ज्ञान किसी फ्रेंच रिवॉल्यूशन से नहीं ली, मैंने ये तत्व ज्ञान बुद्ध के जीवन से ली है। एखाद्या व्यक्तीने एका धर्मामध्ये प्रवेश करायचा तर त्यांनी बुद्ध पौर्णिमा निवडली असती, कारण बौद्ध धर्म होता, बौद्ध धर्मामध्ये आपण जात आहोत। परंतु इतका मोठा हा विद्वान हा जेव्हा धर्मांतर करतोय तेव्हा त्यांनी कुठला दिवस निवडला? विजयादशमी। हा का दिवस निवडला असेल बाबासाहेबांनी? दुसरा का दिवस निवडला नाही बाबासाहेबांनी? हा विचार आपण करा। आणि म्हणून हा विषय आपल्या समोर मी मांडत आहे की सम्राट अशोकाबद्दल जे अज्ञान आहे आपल्या समाजामध्ये, देश बांधण्यामध्ये, ते प्रचंड अज्ञान आहे। आज लोक म्हणतात याचं राज्य आलं पाहिजे, त्याचं राज्य आलं पाहिजे, पण जेव्हा लोक वाचतील की राज्य या देशामध्ये कोणाचं आलं पाहिजे, तेव्हा लोक म्हणतील राज्य सम्राट अशोकाचं आलं पाहिजे। चौदा ऑक्टोबर 1956 रोजी क्रांतीसूर्य, विश्वरत्न, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि त्यासोबतच बौद्ध धर्म पालन करण्यासाठी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांचे अभियान, धम्मक्रांतीचे अभियान, 22 प्रतिज्ञा। वर्षानुवर्ष जातीमुळे अपमानित, शोषित, पीडित, वंचित, अन्यायग्रस्त समाजाकरिता स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मुक्ती मंत्र म्हणजे 22 प्रतिज्ञा। मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन। तथागताने सांगितलेल्या 10 पारमिता मी पाळीन। सर्व प्राणी मात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन। मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी दारू पिणार नाही। प्रज्ञाशील करुणा या बौद्ध धर्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करेन। काजू, बदाम, पिस्ता अन दुधाच्या वखाड्यावर अरे तुम्ही लय मजेत जगता, तर तेज नाही मुकड्यावर। अरे तुम्ही लय मजेत जगता, तर तेज नाही मुकड्यावर। काजू, बदाम, पिस्ता अन दुधाच्या उखाड्यावर,
काजू बदाम पिस्ता आणि दुधाच्या उखाड्यावर अरे तुम्ही लय मजेत जगता तरी तेज नाही मुखड्यावर अरे तुम्ही लय मजेत जगता तर तेज नाही मुकड्यावर देशी विदेशी भीम माझा फिरला पावाच्या तुकड्यावर देशी विदेशी भीम माझा फिरला पावाच्या तुकड्यावर तरीही भीमान फिरवली दुनिया एकाच बोटावर तरीही भीमान फिरवली दुनिया एकाच बोटावर. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझं वंदन. तसेच चक्रवर्ती सम्राट अशोक यांना माझं सुद्धा वंदन. तसेच इथे उपस्थित सर्व उपासक आणि उपासिका आपल्या सर्वांना माझा सविनय जय भीम. आज या ठिकाणी देवानंद पियतीस्थ चक्रवर्ती सम्राट अशोक यांचा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये या बदलापूर शहरामध्ये साजरी होत आहे. भारतीय बौद्ध महासभा तसेच धम्मकाया मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे आदरणीय उपासक प्रवीण पंडित सर यांना विनंती करतो की आपण या धम्मपीठावर यायचं. तसेच उपासक रविकांत जाधव सर यांना सुद्धा विनंती करतो की आपण या धम्मपीठावर यायचं आहे. तसेच या ठिकाणी उपस्थित उपासक मेजर विजय वने यांना सुद्धा विनंती करतो की आपण या धम्मपीठावर या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आज या ठिकाणी आपण या देशाचा जो सातबारा आहे ज्याच्या नावाचा आहे आणि देशाचं नाव जम्बूद्वीप होतं आणि त्याचा मालक आणि त्याची जयंती आज आपण साजरी करत आहोत. तरी मी आपल्या सर्वांना या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. आणि हा जयंती महोत्सव साजरी करण्याचा उद्देश काय आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या बदलापूरमध्ये 3 मे 1930 साली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली होती. आणि त्या जयंतीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. हा तुम्हाला इतिहास अवगत असला पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे राज्य स्थापन केलं, रयतेचं राज्य जे स्थापन केलं, ही ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी शाक्य पंथाची जी राज्याभिषेक केला आणि हा जो इतिहास आहे हा सम्राट अशोकाच्या माध्यमातून घेतला. आपल्याला खोटा इतिहास सांगितला जातो की शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यामध्ये झाला, परंतु तो किल्ला नसून ती एक बुद्ध लेणी होती. म्हणून आपल्याला इतिहास जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणून हाच एक आमचा संकल्प आहे की सम्राट अशोकाची जी विचारधारा या देशामध्ये रुजली पाहिजे होती, तीच विचारधारा फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या विचाराचं रक्त या देशामध्ये निर्माण करू शकतं. म्हणून आज या बदलापूरमध्ये आपण सम्राट अशोकाची जयंती आपण साजरी करत आहोत. आज सम्राट अशोक इनकी 2329वीं जयंती द बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा इस संस्था के माध्यम से हम मना रहे हैं. आज का इस कार्यक्रम को देखते हुए मुझे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी की 2 कोटेशंस बाबा साहब अम्बेडकर जी की याद आई.
पहली कोटेशन बाबा साहब अंबेडकर इस देश के इतिहास को लेकर कहते हैं, लिखते हैं कि हिस्ट्री ऑफ इंडिया इज नथिंग बट अ मॉरल कॉन्फ्लिक्ट बिटवीन बुद्धिज्म एंड ब्राह्मणिज्म। भारत का इतिहास दूसरा तीसरा कुछ नहीं है, केवल बौद्ध धर्म और ब्राह्मणी धर्म में नैतिक संघर्ष है, मॉरल कॉन्फ्लिक्ट। भारत का इतिहास और कुछ नहीं है। इन दो विचारधाराओं में चली आ रही जो द्वंद्व है, कॉन्फ्लिक्ट है, ये इतिहास बस इतना ही है। और दूसरा कोटेशन बाबा साहब का याद आ रहा है कि जो कौम अपना इतिहास भूल जाती है वो कौम कभी भी अपना इतिहास नहीं बना सकती। जो समाज आपला इतिहास विसरतो तो कधी ही आपला इतिहास रचू शकणार नाही। ये दो पंक्तियां, ये दो कोटेशंस बाबा साहब अंबेडकर जी की आज मुझे इस कार्यक्रम को देखते हुए याद आ रही थी कि आज सम्राट अशोका की जयंती है, लेकिन कहीं पर भी जिस तरह से सम्राट अशोका की जयंती इस देश ने मनानी चाहिए थी वो कहीं नहीं मनाई जा रही। इस देश का प्रधानमंत्री जिस सम्राट अशोका के चिन्ह के सामने नतमस्तक होता है, वो प्रधानमंत्री तक इस देश के सम्राट अशोका के जयंती के लिए एक ट्वीट या एक बधाई का मैसेज नहीं देता। इस देश की राजमुद्रा बदल दी जाती है, लेकिन फिर भी आज हम लोग चुप हैं। क्यों? क्योंकि हम अपना इतिहास भुला चुके हैं। और इसलिए आज मैं ये बाबा साहब की दो कोटेशंस मुझे आज ये याद आ रही थी। मेरे पहले के वक्ता आदरणीय प्रवीण पंडित जी ने कई सारी बातें सम्राट अशोका की आपके सामने रखी। सम्राट अशोका ने उस समय बौद्ध धर्म को जब अपना लिया, शरण गए बौद्ध धर्म के लिए, तब उन्होंने इस देश में 84,000 बौद्ध स्तूपों का निर्माण किया। 84,000 बौद्ध स्तूपों का निर्माण किया। आज हमने लगभग कई सारे बौद्ध स्तूपों का रेप्लिका यहां पर बच्चों ने बनाया, वो हम लोगों ने देखा। और वो बच्चे उस स्तूप की जानकारी भी दे रहे थे। आज बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया के इस प्रयोग के लिए मैं उत्तर कोंकण विभाग कमेटी को और बदलापुर शाखा कमेटी को बधाइयां देता हूं कि उन्होंने कम से कम आने वाली जनरेशंस में, आने वाली पीढ़ियों में उन्होंने अपना इतिहास क्या है ये बताने की कोशिश आज के इस कार्यक्रम के माध्यम से की कि स्तूप क्या है, वो स्तूप कहां पर है, उस स्तूपों का इतिहास क्या है। आज एक एक बच्चा विदाउट, हमारे प्रधानमंत्री तो भी टेलीप्रॉम्प्टर यूज करते हैं, लेकिन एक भी बच्चा कोई भी किताब या कोई भी कागज को देखकर नहीं बोल रहा था, वो अपने जहन से बात कर रहा था। ये बहुत बड़ी उपलब्धि है कि हमारी आने वाली पीढ़ियां अब हमारा इतिहास जानने लगी है। आज हम देख रहे हैं कि बौद्ध गया पर कब्जा हो गया है। ऐसे 84,000 स्तूपा है, कहां है बताओ ना मुझे। 84,000 स्तूप कहां चले गए? एक रात में गायब नहीं हुए, वो आज भी यहीं पर है, आज भी यहीं पर है। और इसलिए बाबा साहब का यह कोटेशन था कि हिस्ट्री ऑफ इंडिया इज नथिंग बट बैटल बिटवीन बुद्धिज्म एंड ब्राह्मणिज्म। ब्राह्मणिकल सिस्टम ने इस देश के स्तूपाओं को नष्ट नहीं किया, उसका विद्रूपीकरण कर दिया, उसको विद्रूप बना दिया। हमारे हाथों से हमारे कल्चर को, ये सारी लड़ाई चल रही है कल्चर की, कल्चर को हमारे हाथों से खत्म कर दिया। सम्राट अशोका की जयंती के लिए हमारे मन में कोई कुतूहलता नहीं है, लेकिन गुड़ी पाड़वा मनाने के लिए हम सब लोग तैयार होते हैं। आजकल तो लेडीज बाइक रैलीज भी निकाली जा रही है, फेटे नेसून सकाळपासून रांगोळीपासून सगळं हे ब्राह्मणिकल सिस्टम तुमचा इतिहास तुमच्या हातून नष्ट करून नसलेला इतिहास तुमच्या हातात थोपवायचं काम करतात।
ये सब लड़ाई चल रही है कल्चर की, कि बुद्धिस्ट कल्चर हो या ब्राह्मणिकल कल्चर हो, दो ही कल्चर इस देश में, तीसरा कोई कल्चर नहीं है। अगर आप ब्राह्मणिकल कल्चर में नहीं हो तो आप बुद्धिस्ट कल्चर में हो, सिर्फ उसके नाम बदल दिए गए। और इसलिए आज हम लोगों को यह जानना जरूरी है कि बाबा साहब अंबेडकर जी ने हम लोगों को बौद्ध ही क्यों बनाया। वो चाहे तो कोई भी धर्म स्वीकार कर सकते थे। जब बाबा साहब ने यह डिक्लेयर किया कि मैं हिंदू के रूप में पैदा तो हुआ हूं लेकिन मैं हिंदू मरूंगा नहीं, ये जब बाबा साहब ने डिक्लेयर किया तो भारत के सभी एस्टैब्लिश रिलीजन के लोगों ने बाबा साहब को अप्रोच किया, बाबा साहब को मिलने आए और बाबा साहब को उनका धर्म स्वीकारने के लिए बाबा साहब को कई सारी कोशिशें उन्होंने की। सिखों ने की, क्रिश्चियनों ने की, मुसलमानों ने की, और केवल कोशिश नहीं की, बाबा साहब को जमीनें देने की। सोने के रथों से बाबा साहब की रैली निकाली पंजाब में सिखों ने। स्कूल कॉलेज जायदाद देने की बात की। इतना सारा पैसा, इतनी सारी संपत्ति, इतना सारा धन देने के बावजूद भी बाबा साहब ने इन एस्टैब्लिश रिलीजन में से किसी भी रिलीजन को नहीं चुना। एस्टैब्लिश है, फल रहे थे, फूल रहे थे। सिख धर्म फल आज भी भारत में फल फूल रहा है, क्रिश्चियन धर्म फल फूल रहा है, उनके स्कूल है, कॉलेजेस है, अस्पताल है, जमीनें है, जायदाद है, सब है। लेकिन बाबा साहब ने इन एस्टैब्लिश रिलीजन को नहीं चुना। कौन से रिलीजन को चुना? जो रिलीजन, जो धर्म इस धरती से मिट चुका था। उसके लिए कोई भी बाबा साहब को यह बताने के लिए नहीं आया कि बाबा साहब आप हमारा धर्म ले लो, बौद्ध धर्म ले लो। क्यों नहीं आया पता है आपको? बाबा साहब को बौद्ध धर्म में आने के लिए कोई भी मनाने के लिए क्यों नहीं आया? इसलिए नहीं आया क्योंकि उस समय बौद्ध धर्म का प्रचार करने वाला भारत में कोई बचा ही नहीं था। जब भारत में बौद्ध धर्म का प्रचारक बचा हो तब तो वो आएगा और कहेगा ना कि आप हमारा धर्म ले लो। जब भारत में कोई है ही नहीं उस धर्म का तो वो बौद्ध धर्म स्वीकारने के लिए, मनाने के लिए कैसे आएगा? बाबा साहब को जिन्होंने बौद्ध धर्म की दीक्षा दी, चंद्रमणि, महास्तवीर चंद्रमणि, ये खुद बाबा साहब उनको बर्मा से लेकर आए थे। भारत से बौद्ध धर्म की दीक्षा देने के लिए भी बाबा साहब को काशाय वस्त्र में एक भी बौद्ध भिक्खु उपलब्ध नहीं था। अभी मैं ये इस मई महीने में फिर से यूनाइटेड नेशंस की कॉन्फ्रेंस में जा रहा हूं। उस यूनाइटेड नेशंस के कॉन्फ्रेंस में मेरा जो थीसिस है वो एक्सेप्ट हुआ है। रिसर्च, उन्होंने मेरा रिसर्च पेपर सिलेक्ट किया है और लगभग 92 कंट्रीज के सामने मुझे प्रेजेंटेशन देना है। 2018 में मैं इसी यूनाइटेड नेशंस के कॉन्फ्रेंस में गया था। लगभग उस समय 120 देशों के रिप्रेजेंटेटिव्स वहां पर थे। इस बार भी देश के प्रधानमंत्री, वाइस प्रेसिडेंट वहां पर होते हैं। अगर प्रधानमंत्री नहीं आ पाए तो वो उनका मैसेज दे देते हैं। यानी हर कंट्री का वहां पर मिनिस्ट्री लेवल के लोग वहां पर आते हैं। 2018 में जब मैं इस यूनाइटेड नेशन के कॉन्फ्रेंस में गया हुआ था तब हम सभी देश के डेलीगेट से, रिप्रेजेंटेटिव से जान पहचान कर रहे थे कि ये जापान के लोग हैं, ये फ्रांस के लोग हैं, ऑस्ट्रेलिया के लोग हैं, ये कंबोडिया के हैं, सिंगापुर के हैं, मलेशिया के हैं, थाईलैंड के हैं। तो अलग अलग देशों के लोगों से जान पहचान कर रहे थे। और वहीं पर एक चाइना का डेलीगेशन, उस समय चाइना और इंडिया में कोई टेंशन नहीं चल रही थी, चाइना का डेलीगेशन हमारे सामने आया। हमारे गले में वो आई कार्ड्स थे और नीचे बड़े अक्षर में लिखा हुआ था इंडिया। तो उन्होंने रिस्पेक्टफुली हम लोगों को देखकर वो रुके और उन्होंने हमको जान पहचान करने के इरादे से पूछा, विच कंट्री, कौन सा देश? तो हमने कहा इंडिया। तो पता है चाइना के उस
मिनिस्टर लेवल के डेलीगेशन ने हमको क्या जवाब दिया? ओह, अंबेडकर इंडिया आज भी भारत की पहचान भारत के बाहर मोदी का या गांधी का भारत के नाम से नहीं होता, डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जी के भारत से होता है। क्यों? क्योंकि उन सभी बौद्ध देशों को यह पता है कि सम्राट अशोका के बाद भारत में बौद्ध धर्म को अगर किसी ने पुनर्जीवित किया है तो वो केवल डॉक्टर बाबा साहब अंबेडकर ने किया है। ये सभी बौद्ध देशों को भारत के इतिहास के बारे में मालूम है। 1954 के कॉन्फ्रेंस में बाबा साहब दीक्षा लेने से पहले बुद्धिस्ट के कॉन्फ्रेंस में कहते हैं, वर्ल्ड फेडरेशन फॉर बुद्धिस्ट के कॉन्फ्रेंस में, कि भारत में बुद्ध के केवल मेडिटेशन और अभिधम्मा के ऊपर फोकस किया गया है। जो महत्व दिया गया है वो केवल बुद्धा के मेडिटेशन के ऊपर दिया गया है और अभिधम्मा के ऊपर दिया गया है। लेकिन क्या बुद्ध ने इसके अलावा और कोई मैसेज नहीं दिया? क्या बुद्ध का कोई सामाजिक मैसेज नहीं है? क्या बुद्ध का कोई नैतिक मैसेज नहीं है? क्या बुद्ध का कोई बंधुता के ऊपर मैसेज नहीं है? बाबा साहब उसी भाषण में कहते हैं कि अवर कॉज इज डिफरेंट। हमारा बौद्ध होने का जो हेतु है वो केवल आंखें बंद करके मेडिटेशन करना नहीं है। हमारा बौद्ध होने के पीछे हेतु केवल अभिधम्मा और त्रिपिटक जानना नहीं है। बाबा साहब उसी स्पीच में 1954 में 72 बुद्धिस्ट कंट्रीज के सामने कहते हैं, हमें बुद्ध के सोशल जस्टिस को भारत में पुनर्जीवित करना है। कौन से मैसेज को? बुद्ध के सामाजिक न्याय वाले मैसेज पे। मैं कुछ दिनों पहले किसी एक वक्ता ने स्टेटमेंट दिया कि बाबा साहब ने जो भारत का प्रियम्बल है, भारत के संविधान का प्रियम्बल, यह फ्रांस से उठाया है, फ्रांस से लिया गया है, कॉपी किया गया है फ्रांस से। यह बात खुद बाबा साहब के सामने उठी थी। मुझे नहीं पता आप लोगों ने कितने बाबा साहब का 25 नवंबर 1949 का स्पीच पढ़ा है, संविधान सभा का आखिरी स्पीच। संविधान सभा के आखिरी स्पीच में बाबा साहब के ऊपर यह एलिगेशन लगाया गया था कि बाबा साहब ने भारत के संविधान का प्रियम्बल, प्रास्ताविका ज्याला आपण म्हणतो पहिलं पान, यह प्रियम्बल फ्रेंच रिवॉल्यूशन से लिया गया है। उसमें जो 4 बातें लिखी गई है, जस्टिस, इक्वलिटी, लिबर्टी एंड फ्रैटर्निटी, ये चारों बातें फ्रेंच रिवॉल्यूशन से ली गई है। ऐसा आरोप बाबा साहब पर संविधान सभा में लगाया। बाबा साहब ने इस आरोप का उत्तर उस भाषण में दिया। बाबा साहब कहते हैं कि मूर्ख है वो लोग जो मुझ पर यह आरोप लगा रहे हैं कि मैंने ये चारों तत्व, ये चारों फिलॉसफीज फ्रेंच रिवॉल्यूशन से ली है। मैंने ये फिलॉसफी, ये तत्व ज्ञान किसी फ्रेंच रिवॉल्यूशन से नहीं ली, मैंने ये तत्व ज्ञान बुद्ध के जीवन से ली है। इस बुद्धिज्म को बाबा साहब भारत में एस्टैब्लिश करना चाहते थे। कौन सा बुद्धिज्म? न्याय पर आधारित बुद्धिज्म, जस्टिस। आज ये जो ब्राह्मणिकल सिस्टम है, ये संविधान का इतना द्वेष क्यों कर रही है? उनको उनका इतिहास मालूम है, तुम्हें तुम्हारा इतिहास मालूम नहीं है। इतिहास तुम्हारे हाथों से भुलाया गया है। आज भी हम अगर अपनी पहचान पूछे, कोई आपको पहचान पूछे कौन सी जाति के लोग हो, आम्ही काय म्हणतो? महार। और बाबा साहब क्या कहते हैं पता है? महार नाम की कोई जाति ही नहीं है। और ये मैं नहीं कह रहा हूं, ऑन रिकॉर्ड बाबा साहब अंबेडकर जी की पब्लिकेशंस गवर्नमेंट ने छापी हुई है, मैंने नहीं। बाबा साहब का एक ऐसे ले लो किसी से, हु वेर महार्स, महार पूर्वी कोण होते, हा बाबासाहेबांचा निबंध। बाबासाहेबांनी महार शब्दाचं अस्तित्वच नाकारलेलं आहे।
महार नावाची जातच मुळात या देशात नव्हती. आणि आम्ही काय म्हणतो, आम्ही महार आहोत. यहां पर महाराष्ट्र में महार, यूपी में जाता है चमार, आप आंध्रा में चले गए हो माला, मदिगा, अलग अलग नाम से एक ही लोग हैं, लोग एक ही है, लेकिन अलग अलग जाति के नाम से जाने जा रहे हैं. तो ये लोग है कौन? बाबा साहब ने पहले तो आप लोगों को आपकी पहचान करा के दी कि आप हो कौन. हम लोग कौन है पता है? हम सभी लोग अपनी अपनी पहचान खो चुके हुए लोग हैं. सभी लोग, हमारे जो लोग हैं, ये अपनी पहचान भूल चुके हैं कि हम हैं कौन. तो बाबा साहब ने शुरुआत कहां से की? हु वेर महार्स. अरे तुम लोग हो कौन? पहले ये समझो कि तुम हो कौन. बुद्ध तो बाद में है, बुद्ध समझना बहुत बाद में है, लेकिन तुम लोग कौन हो? इसलिए बाबा साहब ने वो निबंध लिखा. बाबा साहब लिखते हैं कि महार नाम का शब्द कहीं पर भी मनुस्मृति में नहीं है. मनुस्मृति में कहीं पर भी मनुस्मृति में महार शब्द नहीं है. किसी भी वेद में, किसी भी श्रुति में महार शब्द का उल्लेख नहीं है. इसका मतलब महार शब्द ये अभी अभी इस्तेमाल में लाया गया शब्द है. ये पुराण किसी भी पुराणों में नहीं पाया जाता. इसका मतलब ये अभी का, फिलहाल का इस्तेमाल में लाया गया शब्द है. फिर महार का अर्थ क्या है? जैसे अब पाली के यहां पर अभ्यासक बैठे हुए हैं. महार ये दो शब्दों का मिश्रण किया हुआ शब्द है. महा प्लस आरी, इन दोनों को जोड़ के बनता है महाआरी. ये शब्द हुआ करता था महाआरी. अभी किसी ने सर, पंडित सर, महार शब्द का अर्थ यह बना दिया था कि जिसका आहार सबसे ज्यादा है वो महार. ये लिटरली है कि जिसका आहार, भोजन, जो एक ही साथ में पूरा का पूरा बकरा खा जाए, बकेट भर दाल पी जाए, जिसका आहार सबसे ज्यादा है, वो होते हैं महार, महाआहार. पहला शब्द तो हमें पता है महा. महा मतलब सबसे बड़ा. दूसरा शब्द है आरी. आरी का मतलब क्या है? मैं तो पाली का अभ्यासक नहीं हूं, आप मुझे बताइए. आरी मतलब, आरी का मतलब होता है शत्रु. तुम लोग कौन हो पता है? सबसे बड़े शत्रु. तो तुम सबसे बड़े शत्रु हो किसके? जब तुम लोगों को यह शब्द दिया गया कि यह सबसे बड़े शत्रु है, तो मैं बोलूंगा ना कि यह मेरे शत्रु है. तो वो जिसने तुमको यह शब्द दिया वो है कौन? पता है तुम लोगों को कि वो कौन है? बाबा साहब लिखता है कि हम कोई महार वहार नहीं है. ये हम लोगों को आइडेंटिफाई कराने के लिए इन्होंने महार किया. हमारी मूल पहचान आज भी भीमा कोरेगांव के उस स्तंभ के ऊपर हमारी मूल पहचान लिखी हुई है. कितने लोगों ने भीमा कोरेगांव का वो पत्थर, वो स्तंभ पढ़ा मुझे मालूम नहीं, लेकिन मेरे दादा, परदादा, खापर परदादा, सबके नाम रामनाग, मालनाग, सिद्धनाग, नाग है. कोई भी महार नहीं है. कोई भी महार नहीं है. किसी के नाम के आगे महार? सिद्ध महार, राम महार, माल महार, कभी पढ़े हैं ये नाम? बाबा साहब के पिताजी का नाम क्या है? रामनाग, मालनाग. सारे उस भीमा कोरेगांव के ऊपर, स्तंभ के ऊपर जितने भी नाम हैं, इंग्लिश में लिखे हुए हैं NAC. राम, RAM, राम, NAC. माल, MAL, माल, NAC. सबके नाम के आगे नाक लिखा हुआ है. नाक. ये नाक नहीं है, नाग है, नाग. और ये वो जो सरपटणारा प्राणी नाग म्हणतो तो नाग नव्हे. नाग नाम का क्लैन यहां पर रहा करता था.
इस देश में नाग नाम के वंश के लोग रहा करते थे। मैंने अनेक बुद्ध की मूर्तियां देखी है, आप लोगों ने भी देखी होंगी। जब बुद्ध ध्यानस्थ बैठा करते थे तब उनके सर के ऊपर एक नाग फनाल निकाल कर बैठा हुआ है, पता है आपको? यह प्रतीक है, किस चीज का प्रतीक है? कि जब बुद्ध ध्यानस्थ बैठा करते थे तब बुद्ध की हत्या करने के लिए इस देश की ब्राह्मणी व्यवस्था उनके हत्या करने की कोशिश में लगी हुई थी कि इस बुद्ध की हत्या करो। इसने हमारे वेद बंद करवा दिए, इसने हमारे होम हवन बंद करवा दिए, सारे कर्मकांड बंद करवा दिए, और इसलिए इस बुद्ध की हत्या करनी चाहिए। इसलिए इस देश की ब्राह्मणिकल सिस्टम कार्यरत रहा करती थी, और बुद्ध को उस समय आश्रय देने का काम नाग राजा और नाग रानी किया करते थे, नाग के प्रजा किया करती थी। और जब बुद्ध ध्यानस्थ बैठते थे तो वो नाग उनकी रक्षा किया करते थे। ये उस बात का प्रतीक है जो आज हमारे सामने है कि हम कौन हैं। हम बौद्ध नहीं हैं, हम जिसने बुद्ध की रक्षा की वो तुम लोग हो। सिर्फ बुद्धिस्ट नहीं हो, सिर्फ बौद्ध नहीं हो, जो बुद्ध की रक्षा कर रहे थे। साची मध्य प्रदेश येथे सम्राट अशोकांनी उभारलेल्या स्तूपाला साक्षी ठेवून धम्मकाया मिशनची स्थापना केली। तेव्हापासून अहोरात्र 3 रत्नांप्रती उपासक उपासिकांमध्ये श्रद्धा निर्माण करणे, उपोसताविषयी माहिती देऊन उपोसताचे पालन करणे, जसे की आज आहे अशोक अष्टमी, तर तिचं काय महत्त्व आहे, प्रत्येक उपोसतामागे धम्मामध्ये काय त्याचा संदर्भ आहे, हा परिपूर्ण अभ्यास करून मांडणे। ॲडव्होकेट प्रवीण पंडित सर हे धम्माचा अभ्यास करण्यासाठी उपासक उपासिकांना सोबत घेऊन धम्म अमृत पाजण्यासाठी श्रीलंका, भूतान, म्यानमार, थायलंड, कंबोडिया इत्यादी राष्ट्रांमध्ये जाऊन तेथील बौद्ध संस्कृती जाणून घेऊन भारतामध्ये भगवान बुद्धांच्या धम्म संस्कृतीचे प्रशिक्षित उपासक व उपासिका घडवण्याचे काम अविरतपणे कोणतेही विसावा न घेता करत आहेत। अशा ग्रेट पर्सनॅलिटी ॲडव्होकेट प्रवीण पंडित सरांना मी विनंती करतो की त्यांनी राजाधिराज देवानाम प्रिय प्रिय तसी सम्राट अशोक यांच्या जीवनीवरती आपले विचार मांडावे। आज महान चक्रवर्ती सम्राट धम्म अशोक यांची जयंती होत आहे, आणि काही वर्षापूर्वी जर आपण कोणाला विचारलं की सम्राट अशोकांची जयंती कधी आहे, जर आपण असं कोणाला विचारलं की या वर्षी सम्राट अशोकांची जयंती कधी आहे, तर लोक तोंडाकडे बघत बसतात। विचार करा, सम्राट अशोकाची जयंती कधी असते याबद्दल अनेक लोकांना विचारल्यानंतर ते त्याची तारीख सांगू शकत नाही, अशी अवस्था आहे। आणि असं असताना इथे सम्राट अशोकाची जयंती साजरी होत आहे, ही फार आनंदाची गोष्ट आहे। म्हणून आयोजकांचे खरंच विशेषतः धन्यवाद देतो। आपण जर पाहिलं तर या महाराष्ट्रामध्ये महान सम्राट अशोकाच्या नावाने नगर आहेत, चांगली चांगली शहरं बसवली गेलेली आहेत, आणि त्याचं नाव असतं सम्राट अशोक नगर। आपले जर मुलांची नावं पाहिली मागच्या 10 वर्षामध्ये तर साधारणतः 5% नावं हे अशोक नावाने असतात। आणि असं असताना या देशामध्ये सम्राट अशोकाच्या जयंतीला सुट्टी नसते। या देशाचा ध्वज, त्या ध्वजावर असणारा अशोक चक्र हे अशोकाच्या नावाने आहे। या देशामध्ये ज्या काही सुट्ट्या, जे काही लॉ पास होतात, ते पास झाल्यानंतर त्याच्यावरती जी सील मारली जाते
ती राजमुद्रा अशोकाची मुद्रा म्हणून ओळखली जाते. आणि असं असताना विरोधाभास बघा की भारतातल्या लोकांना अनेक महान पुरुषांच्या जयंतीच्या सुट्ट्या मिळतात, परंतु ज्या सुट्ट्यांवरती शिक्का बसतो सम्राट अशोकाच्या राजमुद्रेचा, त्या सम्राट अशोकाच्या जयंती निमित्तानं भारतामध्ये कुठली सुट्टी नाही. हा जो विरोधाभास आपल्या भारतामध्ये दिसतो, हा विरोधाभास का आहे? का भारतामध्ये सम्राट अशोकाच्या जयंतीची सुट्टी मिळत नाही? या देशाची लोकसभा असो, विधानसभा असो, प्रत्येकाची जर तुम्ही इमारत पाहिली तर त्या इमारतीवरती जी राजमुद्रा आहे, ती राजमुद्रा आपल्याला दिसते, ती अशोकाची आहे. आणि असं असताना या देशामध्ये सम्राट अशोकाच्या जयंतीची सुट्टी नाहीये, किंवा लोकांना किंबहुना सम्राट अशोकाची जयंती कधी असते हे माहित नसते. अशा परिस्थितीमध्ये आपण विचार करणं गरजेचं आहे की सम्राट अशोकाची जयंती भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी का होत नाही. आणि म्हणून मी आपल्याला खरंच आपलं अभिनंदन करतो की आपण अशा प्रकारे इतका भव्य दिव्य असा कार्यक्रम इथं आयोजित केला आणि लोकांना सम्राट अशोकाबद्दल माहिती करून दिली. आज ज्या विषयावरती मी बोलणार आहे तो विषय आहे सम्राट अशोकाची बुद्ध, धम्म आणि संघाप्रती श्रद्धा. म्हणजे जर आपण पाहिलं की या देशामध्ये सम्राट अशोकाची जयंती का साजरी होत नाही, तर त्याला प्रमुख कारण आहे त्याला मानणारे लोक. हे लोक सम्राट अशोकाच्या कार्याबद्दल, सम्राट अशोकाच्या जीवनाबद्दल, त्याच्या जीवनचरित्राबद्दल खूप माहिती ठेवत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे आपल्याला हे जे विरोधाभासपूर्ण जीवन आपण जगत आहोत, एका बाजूला संपूर्ण राज्य सम्राट अशोकाच्या नावाने चालतं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या जयंतीबद्दल लोकांमध्ये जागरूकता नाहीये. आणि म्हणून हा मुद्दा लक्षात घेऊन आपण सम्राट अशोक यांच्या भगवान बुद्ध, धम्म आणि संघ यांच्या प्रती सम्राट अशोकाची काय श्रद्धा आहे या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करू. जर आपण सम्राट अशोकाचं नाव पाहिलं तर सम्राट अशोकाचं नाव आहे अशोक. खरं म्हणजे पाली भाषेमध्ये नाव अशोक असं आहे. म्हणजे पुत्र जन्माला आल्यानंतर राजा बिंदुसार याने आपल्या पत्नीला पाहिलं, खूप समाधानी वाटली पत्नी त्यांची, पुत्र जन्माला आला म्हणून. आणि म्हणून राजाने ठरवलं की आपण आपल्या मुलाचं नाव काय करू, अशोक असं ठेवू. अधिक अशोक म्हणजे ज्याची आता या माझ्या पत्नीला कुठली तृष्णा राहिलेली नाही, कुठला शोक राहिलेला नाहीये, आसक्ती झालेली नाहीये. आणि म्हणून माझ्या या मुलाचं नाव मी काय ठेवतो, अशोक ठेवतो. अशोकाचं दुसरं नाव धम्म अशोक आहे. अशोकाला धम्म अशोक म्हणतात. का धम्म अशोक म्हणतात, तर जेव्हा त्याने 84,000 स्तूप या देशामध्ये निर्माण केले तेव्हा इथल्या लोकांनी त्याला एक नाव दिलं, धम्म अशोक. जेव्हा त्याने संपूर्ण विश्वामध्ये बौद्ध धर्माच्या प्रचाराला लोक पाठवले, धम्म प्रचारक म्हणून आनंदांना पाठवलं, तेव्हा इथल्या लोकांनी त्याला दुसरं नाव दिलं, चक्रवर्ती सम्राट अशोक. म्हणजे जो धम्मचक्र गतिमान करतो आणि म्हणून त्याला चक्रवर्ती म्हटलं गेलं. आणि जेव्हा तो धम्मामध्ये रममाण झाला आणि आपलं राज्य तो धर्माच्या शास्त्राप्रमाणे करू लागला, धम्माच्या शास्त्राप्रमाणे करू लागला, तेव्हा त्याला म्हणायला लागले, देवानंद पिय पिय दस्ती सम्राट अशोक. देवानंद प्रिय, देवा म्हणजे राजा, राजांना प्रिय, प्रिय दस्ती त्याचं दर्शन करणं हे कसं आहे,
सुखकारक आहे, इतका तो धम्मामध्ये परिपक्व झाला. आणि म्हणून त्याला लोक काय म्हणायला लागले, देवानंद पिय पियदसी राजा अशोक. आणि म्हणून जेव्हा आपण शिलालेख बघतो तर त्या शिलालेखांवरती अशा प्रकारे सम्राट अशोकाचं नाव देवानंद पिय पियदसी सम्राट अशोक असं आहे. अशा पद्धतीने आजच्या जयंती निमित्तानं आपण ज्या राजाची जयंती साजरी करत आहोत त्याच्या नावाबद्दल थोडासा उल्लेख करणं आवश्यक वाटतं. सम्राट अशोकाबद्दल विदेशातील विद्वान काय म्हणतात? सम्राट अशोकाबद्दल एक जी वेळ म्हणतात की इतिहासातील हजारो राज्यांच्या नावामध्ये अशोकाचं नाव एकट्या ताऱ्यासारखं चमकत आहे. अशा प्रकारे वेल्सने आपल्या पुस्तकामध्ये द आउटलाईन ऑफ हिस्ट्री या ग्रंथामध्ये सम्राट अशोकाचं वर्णन केलेलं आहे. काय वर्णन आहे की सम्राट अशोक कसा आहे तर इतिहासातील हजारो राज्यांच्या नावामध्ये अशोकाचं नाव एकटेच ताऱ्यासारखे चमकत आहे, अशा प्रकारे त्यांनी वर्णन केलं आहे. आणखी एक इतिहासकार आहे विल ट्यूबर नावाचा. त्यांनी ओरिएंटल ऑफ हिस्ट्री, ओरिएंटल ऑफ हेरिटेज या ग्रंथामध्ये अशोकाचं वर्णन केलेलं आहे. अशोकाचे राज्य मानवाच्या जातीच्या इतिहासातील एक उज्ज्वल कालखंड होता. त्यांनी युद्ध सोडले, बुद्ध धर्म स्वीकारला आणि आपले जीवन जनतेच्या नैतिक आणि भौतिक कल्याणासाठी समर्पित केले. काय म्हणतो तो की अशोकाचे राज्य मानव जातीच्या इतिहासातील एक ज्वलंत कालखंड होता. त्यांनी युद्ध सोडले, बौद्ध धर्म स्वीकारला आणि आपले जीवन जनतेच्या नैतिक आणि भौतिक कल्याणासाठी समर्पित केले. अशा प्रकारे सम्राट अशोकाला आणखी एक विद्वान, विदेशातील एक विद्वान, त्याचा ग्रंथ आहे द अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया. 1904 ला त्यांनी ग्रंथ लिहिला. स्मिथ नावाचा तो लेखक आहे. त्यांनी लिहिलं अशोकासारखा इतका टिकाऊ अभिलेख मागे ठेवणारा दुसरा कोणताही भारतीय राजा नव्हता किंवा नाही. अशा प्रकारे हे सांगण्यामागचं कारण हेच आहे की समाजामध्ये सम्राट अशोकाबद्दल काय माहिती. सम्राट अशोकाबद्दल जास्तीत जास्त लोकांना माहिती त्यांनी तिसरी संगीती घेतली. अजून काय माहिती आहे, त्याने बौद्ध धर्माचा प्रचार केला, 84,000 स्तूप निर्माण केले, एवढंच आपल्याला माहिती. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जेव्हा बाबासाहेबांना विचार पडला की या भारतातल्या लोकांना आता बुद्ध धर्म द्यायचा आहे आणि मग बुद्ध धर्म देण्यासाठी कुठला दिवस निवडला बाबासाहेबांनी. मी जेव्हा ती पत्र चाळत होतो की बाबासाहेबांनी ज्याला आपण दसरा म्हणतो असा दसरा का निवडला असेल, आणि जेव्हा ती पत्रक मी बौद्ध महासभेची वाचत होतो की काय हा दिवस का निवडला, तर त्या पत्रकामध्ये उल्लेख आहे. काय उल्लेख आहे? त्या पत्रकामध्ये उल्लेख आहे विजयादशमीच्या मुहूर्तावर. काय शब्द आहे? विजयादशमीच्या मुहूर्तावर असा उल्लेख आहे. म्हणजे हे धर्मांतर कधी होणार आहे तर त्या धर्मांतरावरती लिहिलेलं आहे हे धर्मांतर विजयादशमीच्या मुहूर्तावर होणार आहे. एखाद्या व्यक्तीने एका धर्मामध्ये प्रवेश करायचा तर त्यांनी बुद्ध पौर्णिमा निवडली असती, कारण बौद्ध धर्म होता, बौद्ध धर्मामध्ये आपण जात आहोत. परंतु इतका मोठा विद्वान हा जेव्हा धर्मांतर करतोय तेव्हा त्यांनी कुठला दिवस निवडला? विजयादशमीचा. हा का दिवस निवडला असेल बाबासाहेबांनी? दुसरा का दिवस निवडला नाही बाबासाहेबांनी? हा विचार आपण करा. आणि म्हणून हा विषय आपल्या समोर मी मांडत आहे की सम्राट अशोकाबद्दल जे अज्ञान आहे आपल्या समाजामध्ये, देश बांधण्यामध्ये, ते प्रचंड अज्ञान आहे. आज लोक म्हणतात याचं राज्य आलं पाहिजे, त्याचं राज्य आलं पाहिजे. पण जेव्हा लोक वाचतील की राज्य या देशामध्ये कोणाचं आलं पाहिजे तेव्हा लोक म्हणतील राज्य सम्राट अशोकाचं आलं पाहिजे. आज आपल्यामध्ये बुद्धिभेद चालू आहे. अनेक वेळा आपण ऐकतो असं राज्य आलं पाहिजे, तसं राज्य आलं पाहिजे. हा बुद्धिभेद कसा नष्ट होईल? तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल
की या देशामध्ये सम्राट अशोकाने जे राज्य केलं ते राज्य पुन्हा या देशामध्ये आलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या समाजातल्या लोकांनी सम्राट अशोकाला अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने समजून घेतलं पाहिजे. साधी गोष्ट नाहीये की जयंती करायची, उत्सव करायचा, भाषण करायची असा उद्देश नाहीये. उद्देश क्लिअर कट आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला या भारतातल्या लोकांना सांगता आलं पाहिजे की ज्याची राजमुद्रा आपण वापरतो, ज्याच्या नावाने आपण सन्मान देतो, ज्याच्या त्या सभागृहामध्ये, अशोक सभागृहामध्ये लोकांना सन्मान दिला जातो, ते अशोकाचं राज्य या देशामध्ये प्रस्थापित झालं पाहिजे. का? कारण ते राज्य मानवाच्या कल्याणाचं आहे, मानवाच्या हिताचं आहे. हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्या विद्वानांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त येणाऱ्या कालावधीमध्ये सम्राट अशोकाच्या विचारांचा वहापोक केला पाहिजे, त्याच्या शिलालेखांचा वहापोक केला पाहिजे. काय काय विचार मांडले सम्राट अशोकाने ते सगळेच्या सगळे आपल्या या विचारवंतांना, अभ्यासू लोकांना माहिती पाहिजे. तेव्हा ते तुलना करून सांगू शकतात की तुम्हाला कुठलं राज्य पाहिजे, हे राज्य पाहिजे, हे राज्य पाहिजे. करा अपील भारतातल्या लोकांना, ठरू द्या त्यांना. आणि म्हणून सम्राट अशोक समजून घेणं फार आवश्यक बाब मला वाटते. एक गोष्ट सांगतो सम्राट अशोकांची. त्यांचा जो मंत्री होता तो मंत्री एक दिवस राजाला म्हणतो की राजा, तुम्ही हे भिकारी बौद्ध भिक्षुक येतात, त्यांना तुम्ही मान झुकवता, तुम्ही वंदन करता, हे मला बरोबर वाटत नाही. तुम्ही या चक्रवर्ती सम्राट आहात, या जम्बूद्वीपावरती तुमचं राज्य आहे आणि तुम्ही एक सामान्य भिक्षुकासमोर तुम्ही वंदन करता, मान झुकवता. त्यावर सम्राट अशोकाने त्याला एक समजून सांगण्याची पद्धत म्हणजे, ठीक आहे, मान्य आहे मला, पण माझे काम तुम्ही करा. काय काम करा? म्हणे मंत्री 5-6 मंत्रीकडे या, एकाने बकऱ्याचा मुंडका आणा, एकाने कोंबडीचा आणा, एकाने पक्षाचा आणा, एकाने डुकराचा आणा, डोकं कापलेलं डोकं आणा आणि म्हणे जा बाजारात विका आणि जास्तीत जास्त भावाला विकून आणा. आणि मग सम्राट अशोकाच्या आज्ञेनुसार ते विकून आले. आणि मग एका मंत्र्याला सांगितलं, जा आता माणसाचं मुंडकं घेऊन ये, आता माणसाचं मुंडकं घेऊन ये आणि जा समाजामध्ये आणि हे माणसाचं मुंडकं स्वस्त दरात विक. किती गिराईक भेटते बघ. माणसाचं मुंडकं स्वस्त दरात विकायला सांगितलं. कुणी घ्यायला तयार नाही, कुणी गिराईक नाही. राजाने सांगितलं, तू मला म्हणतोय की या शुद्ध धम्माप्रती वंदन करणं हे राजाला शोभत नाही. त्यावर सम्राट अशोकाने उत्तर दिलं की त्याला तुझे मान म्हणतोय, तुझे स्वतःला रुबाबदार समजतोय, अरे ही मान झुरो किंमत आहे मार्केटमध्ये, त्याला कोणी विचारत नाही मेल्यानंतर. अशा प्रकारचा संदेश देऊन सम्राटाने सिद्ध केलं की सामान्य जरी भिक्षू आला तरी सुद्धा त्याला वंदन केलं. अरे आपले लोक मी बघतोय विहारांमध्ये जेव्हा जातात तर पहिले खुर्ची बघतात, ते कधी वंदन करत नाही, कधी पंचांग प्रणाम करत नाही, बुद्ध मूर्ती दिसली कधी पंचांग प्रणाम करत नाही. अशी आवड आहे आपली. आणि म्हणून सम्राट अशोकाबद्दल काही गोष्टी आपण समजून घेणं फार आवश्यक आहे. दुसरा मुद्दा, त्याचा भाऊ आहे, सम्राट अशोकाचा भाऊ वित्त अशोक, लहान भाऊ. आता हा लहान भाऊ जंगलामध्ये शिकार करण्यासाठी गेला, तिथे एक ऋषी भेटला, त्या ऋषीनी त्याची चर्चा केली. म्हणे मी तपश्चर्या करतो आणि तपश्चर्या केल्यावरती मला मोक्ष प्राप्त होईल, अशा प्रकारे, आणि मला मोक्ष प्राप्त होईल आणि म्हणून मी तपश्चर्या करतो, मी अन्न खात नाही, मी हे करत नाही, मी ते करत नाही. अशा प्रकारे त्याच्या लहान भावाला त्या ऋषीने समजवलं आणि सांगितलं, जे बौद्ध भिक्षू आहेत ते मस्त खातात पितात सगळं करतात, त्यांचा काय सन्मान करायचा. हा लहान भाऊ विचार करू लागला आणि तो धम्माच्या विरोधात जायला लागला. सम्राट अशोकाच्या लक्षात आलं की आपला भाऊ हा धम्माच्या विरोधात चाललेला आहे, आता त्याला कसा आवरायचा. प्लॅनिंग केलं आणि सांगितलं की बघ मंत्र्यांना, जा, हे माझे कपडे आहेत, हे कपडे माझ्या भावाला नेऊन द्या, हे माझं राजमुकुट आहे, हे माझ्या भावाला नेऊन द्या आणि त्याला सांगा की आता हे राज्य तुझं आहे. मंत्री सगळे गेले आणि त्याला तो मुकुट घातला, कपडे घातले. वित्त अशोक खुश झाला
आणि तो राजासारखा स्वतःला फील करायला लागला. आणि नंतर सम्राट अशोक तिथे गेले आणि त्याला म्हणतात, अरे एक राजा जिवंत असताना, तुझा मोठा भाऊ जिवंत असताना तू कसं काय राजमुकुट घातलंस? हे तू पाप केलेलं आहेस, हा राजद्रोह केलेला आहेस आणि तुला आता मृत्यूची शिक्षा देतो. भावाला मृत्यूची शिक्षा. सगळे मंत्री म्हणतात, महाराज हा तुमचा लहान भाऊ, याला मृत्यूची शिक्षा देऊ नका. म्हणजे त्यांनी पाप केलंय, राजमुकुट घातला, जो राज्याभिषेक केल्यावर घातला जातो. म्हणजे ठीक आहे, मी याला 7 दिवस फक्त दंड देणार नाही, पण 7व्या दिवशी याला मी निश्चितपणे दंड देईन. पण माझी एक अट आहे की 7 दिवसामध्ये याला राजमुकुट द्या, याला राज दरबार द्या, याला सगळ्या प्रकारच्या सम्राटाला जेवढ्या सुखसुविधा असतात त्या सगळ्या द्या. फक्त 7 दिवसानंतर याला आपण मृत्यूचा दंड देऊ. आणि अशा प्रकारे सम्राट अशोकाने आपल्या भावाला 7 दिवस सगळी सुखसुविधा दिल्या. आणि 7व्या दिवशी सम्राट अशोक त्याच्याकडे गेला, म्हणे आजचा शेवटचा दिवस आहे, सांग 7 दिवस तू राजपाट भोगला, तुला कसं वाटलं? तो काय सांगू महाराज, 7 दिवस एवढं सगळं वैभव मला मिळालं, राजपाट मिळाला, पण मी एक क्षण सुद्धा बघू शकलो नाही. का? कारण माझ्या डोक्यामध्ये रात्रंदिवस एकच विचार की 7व्या दिवशी मला देहदंड होणार आहे, मृत्यूची शिक्षा होणार आहे. तेव्हा सम्राट अशोकाने त्याला बोलवलं आणि सांगितलं की ज्या भिक्षूंबद्दल तुझ्या मनामध्ये, या धर्माबद्दल तुझ्या मनामध्ये जो प्रश्न निर्माण झालेला आहे, तो प्रश्न तू डोक्यातून काढून टाक. ते लोक रात्रंदिवस मरणानुसती करतात आणि त्याचा भोग घेतात, दुःखाचा भोग घेतात. तू काय त्यांना नाव देऊ शकतोस? अशा प्रकारे सम्राट अशोकाने त्या आपल्या लहान भावाचे डोळे उघडले. आनंदाची गोष्ट अशी की तो भाऊ तुरंत भिक्षू झाला. अशा प्रकारे जर पाहिलं तर सम्राट अशोकाच्या घरामध्ये किती भिक्षू झाले?